नमस्कार. साधारणतः वर्षभरापूर्वी मुंबईजवळच्या पालघर जिल्ह्यामध्ये साधूंची हत्या झाली आणि या हत्येनंतर महाराष्ट्राचं राजकारण ढवळून निघालं. आपलं ठरलंय मारुती कांबळेचं काय झालं. सातत्यानं विषय लावून धरायचे, प्रत्येक विषयावर बोलत राहायचं, प्रश्न विचारत राहायचे, सरकारला जाब विचारत राहायचं हे ठरलंय. म्हणून मी काही मुद्दे घेतोय, त्याचा नवा संदर्भ आहेच आहे. म्हणजे जुन्या विषय उगीच पुन्हा उगाळतोय असं पण होणार नाही, नवे संदर्भ आहेतच. म्हणजे साधारणतः वर्षभरापूर्वी पालघरमध्ये साधूंची हत्या झाली आणि त्यानंतर महाराष्ट्रभरामध्ये खळबळ माजली. अनेकांनी हा विषय लावून धरला, अनेकांनी त्यात काही नव्हतंच असं सांगितलं. म्हणजे काही ज्येष्ठ पत्रकारांनी फार गंभीर विषय नाही आहे हा असं सांगायला कमी केलं नाही. आजकाल जी काही मंडळी गुजरातमध्ये खुट्ट वाजलं किंवा काही झालं की लगेच फेसबुक व्हॉट्सअपवर शेअर करतात, त्यांना पालघरच्या मुद्द्यावर बोलावं वाटलं नव्हतं. पण काही पत्रकार असे होते की ज्यांनी हा विषय सातत्यानं लावून धरला. त्याच्यामध्ये एक अर्णव गोस्वामी. अर्णवने हा विषय लावून धरला, सरकारला खूप प्रश्न विचारले. अर्थात अर्णवचा स्वभाव जरा मांडण्यात आक्रमकता, काही लोकांच्या भाषेत आक्रस्ताळेपणा आपण म्हणूया, तशाही स्वरूपामध्ये अर्णवने हा विषय मांडला, सरकारला जाब विचारला, परिणाम व्हायचा तो झाला. या प्रकरणामध्ये अर्णवला कंगनाची साथ मिळाली, कंगनाला अर्णवची साथ मिळाली. दोघंही आक्रमक पद्धतीनं, कदाचित भाषा चुकीची असू शकेल नसेल काय, त्याविषयी चर्चा आपण करूया नंतर. अर्णवच्या भाषेचं समर्थन करायचं की नाही करायचं यावर बरीच मतं आहेत. मी त्या मतांच्या मध्ये जाऊ इच्छित नाही, पण एक गोष्ट स्पष्ट करतो की जेव्हा नीट सांगून कळत नाही, म्हणजे मी एवढ्या शांतपणे बोलून अजून काही मंडळी शांतपणे बोलणारी आहेत, त्यांच्या खाली कमेंट बॉक्समध्ये काय काय घाणेरड्या भाषेतल्या शिव्या येतात ते आपण बघतो. जे किती घाणेरड्या असतात त्या किती डिलीट कराव्या लागतात, हाईड युजर करावे लागतात, चिंता वाटू लागते. फेसबुकवर देखील तशा स्वरूपाच्या कमेंट्स घाणेरड्या येतात. त्यामुळे मी अर्णवच्या त्या भाषेचा फारसा आक्षेप घेणारा नाही आहे की ठकाशी असावे महाठक अशी स्थिती असते. त्यामुळं कुणी अविचारांना उत्तर देणार असेल तर त्यालाही तशाच भाषेत उत्तर दिलं पाहिजे, हे तेवढंच खरं आहे. असो, त्या विषयावर आपल्याला जायचं नाही आहे. पण अर्णवच्या भाषेमुळं, अर्णवच्या मांडण्यामुळं सरकार बिथरलं आणि सरकारने अर्णव गोस्वामीवरती कारवाया करायला सुरुवात केली. अर्णववरती पहिला सापळा टाकला गेला तो म्हणजे आत्महत्येस जबाबदार ठरवून एक जुनी केस जी बंद होती, फाईल बंद झाली होती, न्यायालयाच्या आदेशानं ती रिओपन केल्या गेली. आणि दुसरा सापळा होता TRPचा घोटाळा. TRPच्या घोटाळ्यामध्ये अर्णवला काहीच होणार नाही हे ठाऊक होतं, तरीही तो गुन्हा दाखल केला गेला. पुढे न्यायालयानं बरेच यावर ताशेरे ओढले. आता हे प्रकरण जवळपास संपल्यात जमाय, त्याच्यात अर्णवला शिक्षा होणार नाही हे स्पष्ट आहे, सिद्ध आहे. यासाठी न्यायालयात मॅनेज केले का वगैरे असले शब्द वापरू शकता, पण एखादी केस किती तकलादू असते हे साधारणतः कायद्याचं ज्ञान असलेल्या मंडळीला समजतं. अर्णवची TRPची केस फारशी चालणारी नाही आहे, पण तरीही अर्णवला यात अडकवण्याचा प्रयत्न करण्यात आला. खरं तर मूळ खटल्यातच अर्णवच्या टीव्हीचं किंवा अर्णव गोस्वामींचं नाव नव्हतं, ते नंतर घालण्यात आलं. म्हणजे ज्या परमवीर सिंगांनी प्रेस कॉन्फरन्स घेतली होती मोठ्या वीरतेच्या भावनेनं, आता दाखवतोच म्हणत, चिंड्या चिंड्या उडवीन राई राई एवढ्या वगैरे असले काही डायलॉग म्हणत जे केलं होतं ते सगळं पुढे फेल ठरलं. तोंडावर पडावं लागलं. याबाबत भाऊ तोरसेकरांनी तोंडावर पडावं लागेल हे स्पष्टपणे सांगितलेलं होतं, घडलंही तसंच. पुढे अर्णवला आत्महत्येच्या प्रयत्नामध्ये अडकवण्यात आला. आता ह्या मुद्द्यावर आपली कथा सुरू होते आहे. प्रवचन, कथा, काही म्हणा तुम्ही त्याला, म्हणणारे काही म्हणतात, पण इथून आपलं खरं विषय सुरू होतोय. त्या अन्वय नाईकच्या प्रकरणामध्ये अर्णव गोस्वामीला परत ती केस रिओपन करण्यात आली. अर्णवला तपासासाठी अटक केलं पाहिजे असं सांगण्यात आलं. केस अलिबागमधली, म्हणजे रायगड जिल्ह्यातली, अलिबागच्या पोलिसांना अटक करण्यासाठी मुंबई पोलिसांनी मदत केली. मुंबई पोलिसांनी तो हाय व्होल्टेज ड्रामा करत अर्णवला आपल्या घरातून अटक करून नेली, रायगड पोलिसांच्या ताब्यात दिलं. तो करणारा कोण होता हे सगळ्या जगाला ठाऊक आहे, सचिन वाझे. सचिन वाझेकडं ती जबाबदारी देण्यात आली होती. सचिन वाझे हा खतरनाक डोक्याचा अधिकारी आहे हे देखील ठाऊक होतं. कदाचित अर्णवला अटक करण्यासाठी सचिन वाझेला पाठवण्यामागं सरकारचं काही षडयंत्र होतं का, हाही प्रश्न या निमित्तानं उपस्थित राहतो. अर्णव
काहीही करू शकतो, तो नाही म्हणू शकतो, तो अंगावर जाऊ शकतो, तो मोठ्याने बोलू शकतो, तो विरोध करू शकतो, याची जाणीव सरकारी अधिकाऱ्यांना, सरकारमधल्या लोकांना होती. अर्णव तसं करेल तर वाझे तिथे असेल आणि वाझेसाठी आपल्या गनमधून गोळी चालवणं फारसं अवघड काम नाही आहे. ज्यांनी अनेकांना संपवलं आहे, ज्यांनी अनेकांना गायब केलं आहे, पुढे मनसुख हिरेनला देखील गायब केलं आहे, बाकी ख्वाजा युनुसला गायब केलेलं आहे. या सगळ्यामध्ये गायब करणं ही सचिन वाझेची खासियत आहे. म्हणूनच तर पाठवलं नव्हतं ना, हा प्रश्न निर्माण झाल्याशिवाय राहत नाही. तरीही त्याला तिथे नेण्यात आलं. पुढे तळोजाच्या कारागृहात रवानगी करण्यात आली. म्हणजे अलिबागचं कारागृह सुरक्षित नाही, तिथे अर्णवला फोन मिळतो म्हणून तळोजाच्या कारागृहामध्ये हलवण्यात आलं. जेवढा वाटेल तेवढा मानसिक छळ करण्यात आला. त्याच्या व्हिडिओजना फार वाईट पद्धतीनं पसरवण्यात आलं. घडलं काय? अर्णवला जामीन मिळाला, अर्णव बाहेर आला आणि ही सगळी प्रक्रिया पुन्हा त्याच्यासोबत अटक करणाऱ्यासोबत घडली. ज्या अर्णवला आत्महत्येसाठी अटक करायला अधिकारी गेला होता, त्याला हत्येच्या गुन्ह्यात अटक करावी लागली. स्फोटकाच्या गुन्ह्यात. अर्णव तर स्फोटक बातमी सांगत होता. सचिन वाझे स्फोटक घेऊन अंबानीच्या घरासमोर गेला होता. अर्णववरती अन्वय नाईकला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा होता. सचिन वाझेवरती त्या मनसुख हिरेनच्या हत्येचा गुन्हा होता. NIAची चौकशी झाली, पोलिसांची नाही, NIAची चौकशी झाली, ATSची चौकशी झाली. सोबतच्या सगळ्यांना अटक करून आता त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी झाली आणि हाच सचिन वाझे त्याच तळोजा कारागृहामध्ये न्यायालयीन कोठडी भोगतोय. हा असतो दैवाचा न्याय. त्याच कारागृहात ज्यांनी अर्णव गोस्वामीला चौकशीच्या फेऱ्यामध्ये अडकवण्याचा प्रयत्न केला, ज्यांनी ते चौकशीच्या फेऱ्यात अडकलेले आहेत. म्हणजे अगदी अटक करणारा सचिन वाझे आता न्यायालयाच्या कोठडीत गेलेला आहे, तुरुंगात गेलेला आहे. आणि ज्या गृहमंत्र्यांनी अर्णवला फरफटत आणून चौकशी करू असं सांगितलं, त्या गृहमंत्र्यांची देखील CBI मार्फत चौकशी होते आहे, ते देखील खंडणीच्या गुन्ह्यात. म्हणजे 100 कोटीच्या खंडणीच्या गुन्ह्यामध्ये चौकशी होती आहे. ज्या परमवीर सिंगांनी अर्णव गोस्वामीला चौकशीच्या घेऱ्यामध्ये घेण्याचा प्रयत्न केला, संशयाच्या घेऱ्यामध्ये घेण्याचा प्रयत्न केला, सरकारवरची निष्ठा म्हणून, सरकारवरची निष्ठा दाखवायची आहे म्हणून ज्या परमवीर सिंगांनी अर्णव गोस्वामीला TRPच्या कचाट्यात घेतलं, तेच परमवीर सिंग त्याच सचिन वाझेमुळं संशयाच्या घेऱ्यात आले. तेही सरकारी यंत्रणांच्या आणि परमवीर सिंगांची उचलबांगडी झाली. दैवदुर्विलास बघा, एकमेकांना सहकार्य करणारी, चौकशी करणारी मंडळी एकमेकांच्या वरतीच आरोप करू लागली. कुठून अवदसा गृहमंत्र्याला आठवली होती, माजी गृहमंत्र्यांना, ज्यांनी त्या लोकमतच्या कार्यक्रमात प्रसन्न जोशी समोर मुलाखत देताना तो माजी आयुक्त परमवीर सिंग हे यांचे काम नीट नव्हतं असं सांगितलं. परमवीरचं टाळगं सरकलं. आपणच यांच्यासोबत सगळी धंदे केलेली, तीच आता मला चुकीचं म्हणतायत. परमवीर सिंगांनी थेट कोटींचे आरोप करून टाकले. कशी खंडणी मागे ते सांगून टाकलं. त्याच परमवीर सिंगांवरती देशमुख आरोप करतायत, देशमुखांवरती परमवीर सिंग आरोप करतायत. दोघांनी एकमेकावर आरोप केलं म्हणून CBI चौकशी करते. चौकशीच्या घेरात घ्यायला गेले होते अर्णवला, अडकले हे स्वतः. हाच काव्यगत न्याय असतो. लोकांच्या वाईटावर टपलेली माणसं जेव्हा लोकांच्या वाईटासाठी काम करत असतात तेव्हा अडचण होत असते. म्हणूनच षडयंत्र करून एखाद्याचं वाईट होईल याची काळजी घेऊ नये, तर एखाद्याचं चांगलं करता येईल याबाबत विचार केला पाहिजे. एका पत्रकाराला, म्हणजे अर्णवचं माझं खूप सख्य आहे आणि अर्णव खूप योग्य आहे असं मला म्हणायचं नाही आहे, पण अर्णवच्या आरोपांना योग्य भाषेत योग्य मार्गाने उत्तर दिलं असतं तर अधिक बरं झालं असतं. कंगना राणावतच्या प्रकरणामध्ये सरकार असंच तोंडावर पडलं. सचिन वाझेच्या प्रकरणामध्ये सरकार असंच तोंडावर पडलं. अर्णवच्या प्रकरणामध्ये सरकार असंच तोंडावर पडलं. प्रत्येक प्रकरणात तोंडावरच पडायचं असेल तर किमान चांगल्या ठिकाणी तरी पडावं, जेणेकरून नाक ठेचणार नाही. एवढी काळजी सरकारनं घेतली तरी खूप आहे. व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कळवा. लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण आपलं हे बघणं, शेअर करणं, सबस्क्राईब करणं हेच अनालायझरचं बळ आहे. नमस्कार.